नमस्कार मित्रांनो, आपण आता एम-ए-पी-एस स्कीम महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे चालवण्यात आलेली एक स्कीम आहे, ज्यामध्ये ITI झाल्यानंतर अप्रेंटिसशिप करणारी मुलं त्यांची अप्रेंटिसशिप कंप्लीट झाल्यानंतर त्यांना दरमहा 3500 याप्रमाणे 42,000 रुपयेचा एक लाभ देण्यात येत आहे। त्या स्कीम संदर्भात आपण बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो आणि तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असतो। तसंच क्लेम कसा सबमिट करायचा, क्लेममध्ये अडचणी आल्या तर त्या कशा दूर करायच्या आणि त्यामध्ये येणारे प्रॉब्लेम कसे हँडल करायचे किंवा रिसबमिट कसं करायचं, या सर्वचे प्रश्नांची उत्तरं आपण इथं देत असतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून। तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कमेंटला तुमच्या रिप्लाय आपण देत असतो। त्याच्या माध्यमातून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण देण्याचा प्रयत्न करतो। तर आज आपण परत एकदा कमेंट सेक्शन जो आहे तो वाचणार आहे आणि तुमच्या ज्या काही कमेंट असतील त्याला आपण इथं उत्तरं देणार आहे। तर आपले बरेचसे व्हिडिओ इथं आपण अपलोड केलेले आहेत आणि त्याला चांगला रिस्पॉन्स येत आहे। हा आपण 1-2 दिवसापहिले व्हिडिओ टाकला होता, तर त्याला पण चांगला 2000 पर्यंत व्ह्यूज आलेत। पण आणखीही बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांना या स्कीमबद्दल माहिती नाही आहे। तर तुम्हाला एकच काम करायचं आहे की आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचे आहेत, व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंट करायचे आहेत, जेणेकरून आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत जातील। आणि आता आपण इथं 19,855चं आपलं फॅमिली झालेली आहे। तर आपल्याला लवकरचे 20,000 कंप्लीट करायचे आहेत आणि 2025मध्ये 1 लाखपर्यंत आपल्याला जायचं आहे। तर चला आता आपण सर्व तुमच्या कमेंट वाचून त्याला उत्तर देऊ। तर लक्ष्मण राजपूत यांचा प्रश्न आहे, सर माझा मोबाईल नंबर आणि ईमेल ID रॉंग रजिस्टर आहे, कसं चेंज करता येईल? मोबाईल नंबर आणि ईमेल ID तुम्हाला चेंज करता येणार नाही। ते जर काही करायचं असेल तर तुम्ही BTRIमध्ये जाऊ शकता किंवा तुमच्या कंपनीत जाऊ शकता। तिथं तुमचा कॉन्ट्रॅक्ट जनरेट होईल, त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जर तिथं काही त्यांच्याकडून अपडेट झाली तर होऊ शकते, नाहीतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID चेंज करायचा ऑप्शन स्वतःहून तुम्हाला करता येत नाही। त्यानंतर दुसरी कमेंट आहे, रक्षक सर क्लेम करून 6 महिने झाले, इस्टॅब्लिशमेंटने अप्रूव्ह करून 5 महिने आणि ROने 1 महिन्यापूर्वी अप्रूव्ह दिलं, तरीही आतापर्यंत पेमेंट आलं नाही। प्लीज कळवा, माझी अप्रेंटिसशिप होऊन 2 वर्ष झालेली आहेत। तर तुम्हाला इथं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे। तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तुमचं कुठलंही एक बँक अकाउंट आधार सीडिंग करून घ्या, त्याचं तुमचं आधार अपडेट करून ठेवा। कारण की होऊ शकते की आता जे पैसे वाटप झाले यामध्ये तुमचा नंबर असेल तर त्यामध्ये आधार मॅपिंग नसल्यामुळे तुमचं कॅन्सल पण होऊ शकते। तर जर ते नसेल तर आताच जाऊन तुम्ही लगेच आधार सीडिंग करून घ्या, त्यालाच आधार मॅपिंग म्हणतात किंवा आधार लिंक म्हणतात, तिन्ही ते एकच गोष्ट आहे। तर ते करून घ्या, तुमचं पण पेमेंट आता येणाऱ्या टाईममध्ये येईल। कारण MAPSकडे फंड भरपूर आहे आणि सर्वच मुलांचा क्लेम इथं पास होणार आहे। फक्त ज्या अडचणी आहेत त्या तुम्हाला दूर करून घ्यायच्या आहेत आणि क्लेम तुमचे अप्रूव्ह करून घ्यायचे आहेत, त्यानंतर पैसे सर्वांनाच मिळणार आहेत। तर पुढची कमेंट आहे शुभमजी, याच्यानंतरचा क्लेम कधी मिळणार आहे सर? क्लेम फक्त एकदाच मिळणार आहे। तुम्हाला जर आधी भेटला असेल तर परत भेटणार नाही, पण जर तुम्हाला नसेल भेटलं तर भेटेल आणि एकदाच भेटेल, 12 महिन्यासाठी भेटेल। 42,000 रुपये मॅक्सिमम, त्याच्यावरती नाही भेटणार। तर त्यानंतर आता आपण परत पुढचे क्लेम रेज आहे, आदेश शिंदे, क्लेम रिजेक्टेड पण होत नाही आणि रिसबमिट पण होत नाही। तुमचा क्लेम जर रेज असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, जवळच्या BTRI ऑफिसमध्ये जायचं आहे आणि क्लेममध्ये काही जर अडचणी असतील किंवा चुकीचं काही अपलोड झाले असेल तर त्यांच्याकडून रिजेक्ट करून घ्यायचं आहे किंवा रेक्टिफाय करून घ्यायचं आहे। नाही तर तुमचं पूर्ण जर क्लिअर असेल तर त्यांना अप्रूव्ह करायला सांगायचं आहे आणि स्वतः जाऊन भेटले तर काम लगेच होते। दुसऱ्या भरोशावर बसू नका फोन वगैरेच्या। तुम्ही बघा, जेवढं जास्तीत जास्त झालं तेवढं स्वतः जाऊन तुम्ही भेटले तर काम लवकर होऊ शकते। प्रत्येकासाठी आहे मॅसेज। त्यानंतर कॉन्टॅक्ट फॉर्म आणि NAC दोन्ही अपलोड करायचे काय ते कळवावे सर? नाही, दोनपैकी फक्त तुम्हाला एकच अपलोड करायचं आहे। कोणते RO ऑफिसवाले कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मागतात आणि कोणते NAC सर्टिफिकेट, पण जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्ट फॉर्मच अपलोड करायला सांगत आहेत, तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फॉर्म सबमिट करा। सॅम महाजन, नीड रेक्टिफिकेशन बाय RO, यू अप्लाय फॉर मंथली क्लेम एम अपलोड ओनली 1 मंथ सॅलरी स्टेटमेंट असं दाखवत आहे सर, काय करायचं सांगा? अप्रेंटिसशिप करून क्लेम्स रिसबमिटेड दाखवत आहे, काय करू सर आता सांगा? तुम्हाला जे महिन्याचं जे स्टायपेंड आहे ते 6,667 पेक्षा कमी आलं असेल 1-2 महिन्यात किंवा 2-4 महिन्यात, तर त्यामुळे तुम्हाला मंथली क्लेम सबमिट करायला सांगितलं आहे ROकडून। तर तुम्हाला काय करायचं आहे, मंथली क्लेम सबमिट करायचा आहे आणि जे स्टेटमेंट आहे ते प्रत्येक महिन्याचं सेपरेट अपलोड करायचं आहे, तर तुमचा क्लेम अप्रूव्ह लवकर होईल। मंथली क्लेमला लवकर अप्रूव्हल देत आहेत, त्यामुळे मंथली क्लेम जर होत असेल तर मंथली क्लेम करा।
त्यांना जी कमेंट आहे, सर जानेवारी पेमेंट फेब्रुवारी झालं, मला मेल आला जानेवारी पेमेंट मिसिंग स्टेटमेंट इयर फॉर्म भरला होता. तुमचं जानेवारीचं पेमेंट हे फेब्रुवारीतच होणार आहे. जानेवारीचा तुम्ही क्लेम केलात त्याला फेब्रुवारीमध्ये जे स्टायपेंड आलं आहे तेच एंट्री जोडायची आहे तुम्हाला. सर माझं मंथली क्लेम इज नॉट पॉसिबल म्हणत आहे, सर काही सोल्युशन द्या. ज्ञानेश्वर यांचा प्रश्न आहे. तर हा जो प्रॉब्लेम आहे की मंथली करायला गेलं तर ते इयरली टाईप सांगते आणि इयरली करायला गेलं ते मध्ये ऑलरेडी एक्झिस्ट आहे. तर हा प्रॉब्लेम आज संध्याकाळपर्यंत ते सॉल्व करणार होते, असा थोडा मेसेज होता आमच्याकडे, माहिती होती थोडीफार. तर तुम्ही आजच्या दिवस थांबा, उद्या सकाळी एकदा ट्राय करून बघा, तर हा प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकते. नाही झालं तर 1-2 दिवसात होऊ शकते. आणखी त्यांनी सांगितलं या प्रॉब्लेम त्यांच्यापर्यंत पोचला MAPS-पर्यंत, याच्यावर काहीतरी सोल्युशन काढणार आहेत लवकरच. सर RO ऑफिस म्हणजे काय यावर एक व्हिडिओ बनवा. RO ऑफिस म्हणजे रिजनल ऑफिस, जे DVET जे आहे, डायरेक्टर ऑफ वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग वगैरे जे आहे त्याचं जे विभागीय कार्यालय त्यालाच RO ऑफिस म्हणतात. ते प्रत्येक विभागाच्या ठिकाणी असते. जसे आपल्याला शैक्षणिक जे विभाग असतात तर त्या प्रकारचे विभाग असतात तिथं त्याला ऑफिस आहे, त्याला आपण RO ऑफिस म्हणतो. त्यानंतर दीपक ठाकरे, MAPS क्लेम आर ॲप्लिकेबल फ्रॉम जून 2021, हेन्स कॅन नॉट अप्रूव्ह द क्लेम फॉर द मंथ बिफोर जून 2021 मंथ वाईज स्टायपेंड क्लेम सबमिट. काय करायचं? तुम्हाला काय करायचं आहे, तुमची जे ॲप्रेंशिप आहे ती जून 2021च्या आधी सुरू झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला आधीच्या महिन्याचा क्लेम इथं भेटणार नाही. तुम्हाला फक्त जून 2021पासून क्लेम सबमिट करायचा आहे आणि तुम्हाला मंथ वाईज क्लेम सबमिट करायचा आहे. प्रत्येक महिन्याचा सेपरेट तुम्हाला क्लेम सबमिट करायचा आहे आणि जेवढे जून 2021च्या नंतर जेवढे काही महिने असतील त्याचा क्लेम तुम्हाला भेटेल. सुशांत म्हात्रे, सर खूप छान माहिती, धन्यवाद. सर ज्यांना रिक्लेम करायचं आहे बट डोमिसाईल किंवा कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम महिन्याची सबमिट करायचा ऑप्शन नाही आहे, आणि सोल्युशन. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जो क्लेम आहे तो BTRI कडून रेक्टिफाय करून घ्यायचा आहे. BTRI कडून रेक्टिफाय केला त्यानंतर तुम्ही क्लेम मॉड्यूलमध्ये गेलं तर तुम्हाला 3ही ऑप्शन ओपन होतात. त्यानंतर तुम्ही तिथं डोमिसाईल अपलोड करू शकता आणि NSE सर्टिफिकेट किंवा कॉन्ट्रॅक्ट पण सबमिट करू शकता आणि बँक स्टेटमेंट 3ही करू शकता आणि मंथली क्लेम सबमिट करू शकता. BTRI कडून तुम्हाला किंवा तुमच्या कंपनीकडून रिजेक्ट करून घ्यायचा किंवा रेक्टिफाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर रोहन, सर इस्टॅब्लिशमेंट अप्रूव्हल करत नाही, 6 मंथ झाले, कंपनी बोलत आमच्या काही संबंध नाही. असं जर कुठलीही कंपनी बोलत असेल तर जवळच्या गव्हर्नमेंट RTIमध्ये जा, तिथं BTRIचं ऑफिस आहे, त्यांच्याकडे तुम्ही कंप्लेंट देऊ शकता किंवा dex10@dvet.gov.in यावर कंप्लेंट करू शकता. त्यांना मेल करून तुम्ही कंप्लेंट करू शकता. 2पैकी एक काही करू शकता तुम्ही. सर मंथली क्लेम होत नाही आहे. मंथली क्लेमचा प्रॉब्लेम हा बऱ्याच जणांचा आहे. आजच्या दिवस थांबा, उद्यापर्यंत काहीतरी सोल्युशन निघेल त्यावर. सर माझी पहिल्या महिन्याचा पगार कमी आला आणि शेवटच्या महिन्यात मंथली क्लेम करायचं का? हां, तुमचा पहिल्या महिन्याचा आणि शेवटच्या महिन्याचा जरी कमी आला असेल तरी मंथली क्लेम सबमिट करा, कारण इयरली ते रिजेक्ट करतील. तर मंथली सबमिट करा, अप्रूव्हल पण लवकर येते मंथली क्लेमला. योगेश जोशी, सर मंथली क्लेमसाठी अप्लाय करायला सांगितलं आहे मला, बट मंथलीमध्ये इयर मंथ कोणता सिलेक्ट करायचं ते माहीत नाही. इयर तुमची ज्या महिन्यात तुमची अप्रेंशिप झालेली आहे ते इयर सिलेक्ट करायचं आहे आणि ज्या महिन्यात तुम्ही अप्रेंशिप केली ते मंथ सिलेक्ट करायचं आहे प्रत्येक महिना, आणि त्यानंतर त्याचं स्टायपेंड तुम्हाला टाकायचं आहे.